आयुष्य हे एक व्हेंटिलेटर आहे. म्हणजे कधी अप्स आणि कधी डाऊन्स या प्रोसेसमधून जातं. ते कधी असं एक स्ट्रेट लाईनमध्ये चालत नाही. हे मला माझ्या आयुष्याच्या अनुभवातून नक्कीच कळालं. कारण आज मला जे सक्सेस मिळालं आहे किंवा आज मला जी कामं मिळत आहेत त्यामधून हे एकाकी पॉसिबल झालेलं नाही आहे. कारण ह्या कामाची सुरुवात माझ्या वयाच्या 18व्या वर्षीच झालेली होती. माझ्याकडे कुठलंही मोठं बॅकग्राऊंड नाही, फॅमिली बिझनेस नाही, कुठलाही सपोर्ट नाही. हे फक्त मी शून्यातून उभं केलेलं आहे. जे काही काम उभं केलं आहे ते सगळं शून्यातून केलं आहे. येणारे प्रॉब्लेम्सला फेस करून आपलं काम कंटिन्यू करणं, यातून हे सर्व शक्य झालेलं आहे. मी या प्रोसेसमधून एक गोष्ट नक्की शिकले की जे लोक येणाऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करून पुढे जातात, त्यावर म्हणजे आपल्याला आलेल्या प्रॉब्लेम्समुळे जर आपण पडलो तर पुन्हा उठतात, पुन्हा ट्राय करतात, पडले तरी पुन्हा उठतात. आपले कंटिन्यू प्रयत्नातून त्यांना यश हे नक्कीच येतं. आपण ज्यावेळेस बिझनेस करतो, नोकरी करतो, त्यावेळेस आपल्याला घर, जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी, बिझनेसमधले रिस्क मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. त्यामुळं वर खाली हे आयुष्यामध्ये होतच राहतं. त्यामध्ये अडकून न पडता त्यावर सोल्युशन शोधून आपलं काम कंटिन्युअस करणं, यातूनच आपण एक यशस्वी बनत जातो आणि आपल्यामध्ये एक स्ट्रेंथ येते, आपल्या कॅपेबिलिटी इन्क्रीज होते आणि आपण एक स्ट्रेंथन म्हणून उभे राहतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये पण असंच झालं आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.